आपण पाहत आहात कोकण सृष्टी. आपण पुण्यामध्ये घरच्या गणपती देखावामध्ये आज स्नेहा दुडम यांच्या घरी आलो आहोत आणि ज्याप्रमाणे आपण सर्वांना आवाहन केलं की पर्यावरणपूरक देखावा करा आणि त्याचे छायाचित्र आणि चलचित्र आपल्याला पाठवा. आपण आपल्या चॅनल वरती हे चालवणार आहे. तर आपण स्नेहा दुडम यांना विचारू यावर्षी काय केले. नमस्कार, माझं नाव स्नेहा दुडम. आमचा या वर्षीचा देखावा जसं की तुम्ही बघत आहात, यावर्षी म्हणजे 5 वर्षापासून आम्ही पंचधातूचा गणपती बसवतो. कारण जसं की म्युनिसिपल कॉर्पोरेशनने आवाहन केलं आहे की जसं प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा गणपती, मातीचा गणपती पाण्यात विसर्जन करून जसं प्रदूषण होतं पाण्यात, त्याप्रमाणे आम्ही असा पंचधातूचा गणपती 5 वर्षापासून बसवतोय. आणि यावर्षी आम्ही असा ग्लिटर पेपर वापरून बटरफ्लाईज आणि फुलांचा डेकोरेशन केलंय, जसं की तुम्ही पाहत आहात. ते म्हणजे ह्याच्या मागचा उद्देश असा आहे की हे म्हणजे ग्लिटर पेपर आणि बटरफ्लाय वगैरे ज्या गोष्टीतनं केले आहेत, म्हणजे पेपर आणि वापरलेला आहे, स्पंज वापरला आहे, हा इझिली डिस्पोज होऊ शकतो. आणि आपण पाहत आहात जसं की पंचधातूची मूर्ती केलेली आहे, त्यामुळे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्याने प्रदूषण होतं पाण्याचं. तर पंचधातूच्या मूर्तीचं विसर्जन करून म्हणजे पाण्यामध्ये फक्त पाण्यात बुडवून विसर्जन केलं जातं आणि ती मूर्ती परत पुढच्या वर्षी यूज केली जाते. अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचं प्रदूषण होत नाही. आणि असे वेगवेगळे दरवर्षी ते वेगवेगळ्या विषयावरती वेगवेगळे देखावे तयार करतात. तर यावर्षी त्यांनी एक रथ प्रतिकृती बनवलेली आहे आणि गणपती बसलेले गणपतीनी सुंदर असे वस्त्र वगैरे धारण केलेले आहे. आणि आपण पाहत आहोत गणपती ही इच्छा बुद्धीची दैवत आहे. तर यावर्षी तुम्ही गणपती बाप्पाकडे काय मागणं आहे तुमचं? एवढंच मागणं आहे की आमचं वर्ष चांगलं जावं आणि सगळं चांगलं व्हावं, पुढं लाईफ मध्ये खूप सगळं चांगलं भेटावं वगैरे. काय म्हणजे चांगलं काय भेटावं? या वर्षी तुमचं गणपती बाप्पाकडे काय मागणं आहे आणि काय? तुम्हाला माहितीच आहे की गणपती बाप्पा बुद्धीचे देवता आहे. त्यांच्याकडे आम्ही एवढंच मागतो की पुढं कॉलेज मध्ये कुठलं अडचण नाही यावं ऍडमिशन साठी आणि पुढे जाऊन चांगला जॉब भेटावा, मोठ्या पदावर जॉब भेटावा. आणि ही माझी बहीण इशिका दुडम, तिचं पण थोडं आपल्या बरोबर तसेच जोडलेले आहे इशिका दुडम. यांना पण आपण 2 प्रश्न विचारावे. काय वाटतं तुम्हाला गणपती घरात बसल्यावरती? आणि आज गणपती बाप्पांचा हा शेवटचा दिवस आहे. उद्या त्याचं विसर्जन होणार आहे. तर आता 11 दिवस आपण गणपती आपल्या घरामध्ये बसवतो. मग आपल्याला काय वाटतंय आता गणपती जातात आहे तर? म्हणजे 11 दिवस 10 दिवस गणपती होते तेव्हा खूप म्हणजे खुशी होती. खूप सॅडनेस वाटते. फोकस कॅमेरामध्येच ठेव. चांगलं खायला भेटतं गणपती. सगळे मिळून आरती करतात. सगळे फॅमिली सोबत येतात आणि मग त्यांच्यासोबत आपण आरती करतो. पुण्यामध्ये गणपती हे आराध्य दैवत आहे आणि आपण पाहतो की प्रत्येक घरामध्ये, मंडळामध्ये, चौकामध्ये सगळीकडे गणपती बाप्पाला बसवलं जातं. कारण की पुण्याच्या लोकांची धारणा आहे गणपती हे त्यांचं ग्रामदैवत आहे आणि त्यांची इच्छा पूर्ती सगळ्या या गणेशाच्या मार्फतच होतात. आणि त्यामुळं आज आपण पाहत आहात त्यांच्या घरात पण गणपतीचं सुंदर अशी अतिशय सुंदर असा देखावा केलाय. तर कोकण सृष्टीच्या माध्यमातून आपण लोकांना सांगू की हे आपल्या गणपतीचा देखावा पाहावा आणि जास्तीत जास्त लोकांनी याला लाईक आणि सबस्क्राईब करावं. धन्यवाद. कोकण सृष्टी व्हिडिओग्राफर विवेक शुक्ला बरोबर.